हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. तर जसं की तुम्हाला माहितीच आहे की म्हाडाच्या पुण्याची 4186 घराची अशी भव्य सोडत लाईव्ह झालेली आहे. तरीही जर तुम्ही अप्लाय केलं नसेल तर नक्की करा. अर्थातच याची डेट सध्या तरी 20 नोव्हेंबर इतकी आहे. जर तुम्ही अर्ज केला नसेल किंवा तुमची EMD अमाउंट राहिली असेल तरीही तुमच्याकडे पैसे आले असतील तर ते नक्की भरा. 1-2 महिने काटकसर करा, पण म्हाडाच्या घरांना अप्लाय करा. कारण हे म्हाडाचे जे फ्लॅट पुण्यामध्ये 70 ते 80 प्रायव्हेट बिल्डरचे जे 70-80 लाखाला झाले आहेत, तीच म्हाडा 50% कमी रकमेने देत आहेत. 50 ते 60% अर्थातच तुम्हाला 20 ते 30 लाख प्लस सम इन्फ्रा चार्जेस, स्टॅम्प ड्युटी हे मिळून 3 ते 4 लाख एक्स्ट्रा धरा. त्या तऱ्हेने तुम्हाला हे कमी किमतीत बसत आहे. तर आज आपण अशाच एका प्रोजेक्टची माहिती घेऊया, ज्यामध्ये तुम्ही नंतर ठरवा की तुम्हाला येथे अप्लाय करायचंय का नाही. तर त्या प्रोजेक्टचं नाव आहे मित्रांनो MJ ओपेरा वाकड. येथे सर्व युनिट 2 BHK आहेत आणि टोटल फ्लॅट यांनी दिलेले आहेत 12. तर आणि याची टोटल किंमत जात आहे 26,72,000. तर येथे डिटेलमध्ये बघूया की 914 हा स्कीम कोड आहे आणि प्रोजेक्टचं नाव आहे MJ ओपेरा वाकड 2 BHK. तर तुम्हाला साईडने ही बिल्डिंग अशा तऱ्हेने दिसेल. मी स्वतः व्हिजिट करून आलो आहे. तर बिल्डिंगला कलरिंगचं काम सध्या चालू आहे. स्लॅब सर्व झाले आहेत. कलरिंगचं काम चालू आहे. तर येथे लिटिगेशन आहे का? तर नो मित्रांनो, नाही. लोकेशन काय आहे? वाकड. फ्लॅट किती आहेत? 12. बाल्कनी आहे का? तर नो. ह्यामध्ये बिल्डरने बाल्कनी द्यायला हवी होती, पण बाल्कनी ही जनरली कार्पेट एरियामध्ये कव्हर करत नाही म्हाडाच्या फ्लॅटसाठी. त्यामुळे यांनी ही बाल्कनी दिली नसावी असं मला वाटतंय. पण तरीही कॉस्ट किती आहे? तर 26,72,000 प्लस इन्फ्रा चार्जेस. इन्फ्रा चार्जेस हे टोटल बिल्डरवर अवलंबून असते. तर तो किती घेईल? तर ते 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख जेही असेल त्याला म्हाडाचं कंट्रोल नाहीये. त्यामुळे ते तुम्हाला द्यावेच लागेल. प्लस स्टॅम्प ड्युटी ही सध्याची स्टॅम्प ड्युटी पुण्यामध्ये 7% आहे. पहिले ती 6% होती, पण मेट्रो चालू झाल्यानंतर ती 7% इतकी आहे. प्लस रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन हे 1% किंवा 25,000 ते 30,000 एवढं असतं. हे तुम्हाला माहीत पाहिजे मित्रांनो. त्यामुळे मी ही माहिती दिली आहे. तर आपण रेरा बघूया. प्रथमतः ह्या प्रोजेक्टचं लोकेशन बघूया. तर जसं की तुम्ही बघू शकता मित्रांनो, ही जी साईट आहे ती आहे MJ ओपेरा. ओके. तर आपण इथे लोकेशन लावलं आहे, तरीही मी लावतो हिंजेवाडी ब्रिज पासून. हिंजेवाडी ब्रिज, जे की पुणे मुंबई हायवेला आहे हा ब्रिज. तिथून मी सध्या याचं लोकेशन लावलं. समजा हा ब्रिज आहे इकडे वाकडला जाण्यासाठी आणि हे खालून मुंबई पुणे एक्सप्रेसवे. ओके, तुम्ही असं बघू शकता. झूम आउट केल्यानंतर आणि झूम इन केल्यानंतर तुम्ही येथे बघू शकता. जसं की मी 6 मिनिट कारने लावतो. तर हे आहे ब्रिज. तुम्ही इकडे जासाल. इकडे गेल्यानंतर तुम्हाला इकडे जायचे. हा रस्ता सध्या तरी लहानच आहे. लहान म्हणजे 2 लेनचा आहे. येथेच तुम्हाला स्पिनी पार्क म्हणजे जुन्या गाड्यांचे स्पिनीचं ऑफिस आहे. नंतरच तुम्ही असे पुढे जात राहाल तर हे आहे MJ ओपेरा ही साईट, जी की बांधकाम सर्व झालं आहे. आता कलरिंग आणि फिनिशिंग टच अर्थातच सोलार वगैरे लावण्याचं काम चालू आहे. तर अजून बघूया मित्रांनो की तर लोकेशन तुम्हाला कळालेलंच असेल आणि समोरच गेलं इकडं तर हा रस्ता तरी सध्या बंद आहे. तरी ह्यांचा PCMCचा किंवा PMRDAचा प्लॅन चालू आहे की हा रस्ता मोकळा करून याला डायरेक्ट हायवेला जोडायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता सूर्या हॉस्पिटल आहे. एक नामांकित पुण्याचे हॉस्पिटल आहे ते इथे आहे आणि तुमची साईट ही या तऱ्हेने अर्थातच इथे आहे. म्हणजे साईटचं लोकेशन योग्य आहे. साईटचं लोकेशन मी सांगेल योग्य आहे. लिटिगेशन आहे का? तर नाही. फ्लॅट कमीच आहे, 12 आहे आणि ते सर्व सर्व तुमच्या कोणत्या साईटला आहे तर ते SC ST X
स्टेट गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिक एवढ्यांसाठीच येथे फ्लॅट आहे, कारण फ्लॅट ही कमी आहे, ते अर्थातच आहे 12. तर आपण बघूया, रेरा सर्च करूया, याचं कम्प्लिशन डेट किती आहे ते बघूया. तर मित्रांनो, रेरानुसार याची कम्प्लिशन डेट आहे 31/10/2025. अर्थातच ह्या वर्षी तुम्हाला हा प्रोजेक्ट भेटेल. अजून 3-4 महिने लागू शकतो, कारण फिनिशिंग टच चालू आहे. तर तुम्ही येथे अप्लाय करण्याचा विचार करू शकता. तर आता फ्लोअर प्लॅन बघूया, त्यामुळे तुम्हाला क्लिअर आयडिया येईल की इथे बाल्कनी नसल्यामुळे तुम्हाला इथे घ्यायला पाहिजे का नाही. तर अर्थातच आपण येथे आल्यानंतर आपण एक लेआउट डाउनलोड केली आहे. तर त्या लेआउट नुसार ही आहे लेआउट मित्रांनो, की हा प्रोजेक्ट आहे. आणि बी बिल्डिंग मध्ये ही मधली बी बिल्डिंग, ही ए बिल्डिंग, ही बी बिल्डिंग आणि ही सी बिल्डिंग. तर बी बिल्डिंग मध्ये तुमचे माडाचे फ्लॅट आहेत. तर ते पहिल्या आणि चौथ्या एवढ्याच फ्लोअरला आहे, फर्स्ट टू फोर्थ. जसं की आपण बघूया, टोटल ही 17 माळ्याची बिल्डिंग आहे. 17 माळ्याची बिल्डिंग आहे. तर पार्किंग बद्दल बघूया. ओके, हे बघा मित्रांनो, इथे जसं की म्हाडा टेनेमेंट्स डिटेल, तर काय लिहिलं, बी बिल्डिंग अर्थातच मधली बिल्डिंग, तेथे फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर, फोर्थ फ्लोअर. तर येथे किती आहे, टोटल 4 फ्लॅट आहे. 101, 201, 301, 401, 1, 2, 3, 4. अर्थातच फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि त्याचा बिल्टअप एरिया 274.12 आणि कार्पेट एरिया 174.98. फारच कमी आहे, जसा नॉर्मल असतो तसाच आहे. तरीही याचा फ्लोअर प्लॅन बघूया. जसं की तिथे लिहिलं होतं 1, 2, 3, 4 फ्लोअर, तर हा त्याचा टिपिकल फ्लोअर प्लॅन आहे 1, 2, 3, 4 बिल्डिंगचा. तर एक तर झूम इन करतो मी, म्हणजे की क्लिअर होईल. तर याप्रमाणे मित्रांनो, येथे एक डोर, दुसऱ्या फ्लॅटचं डोर, नंतर इकडे, नंतर हा एक डोर 3 आणि इकडे चौथा डोर. ओके, तर इथला पॅसेज स्पेस ओके आहे 1.62. अर्थातच 4 ते 5 फूटचा स्पेस आहे. येथे स्टेअरकेस इकडून आहे. लिफ्ट 3 दिले आहेत. लिफ्ट आहेत 3, एक सर्व्हिस लिफ्ट, 2 नॉर्मल लिफ्ट. तर एका फ्लॅटचा फ्लोअर प्लॅन समजून घेऊया. जसं की ह्या फ्लॅटचा बघूया. जसं की लिव्हिंग लिव्हिंग किती दिली मित्रांनो, 3.85. अर्थातच तुम्ही याला कन्वर्जन करण्यासाठी मीटर टू फीट असं करून घ्या. तर किती येतं ते 3.28. कारण भरपूर जणांना फूटमध्ये जास्त क्लिअरिटी भेटते, तसं मला पण भेटते. तर 3 × 3 9, म्हणजेच 11 बाय 11चा 11 बाय 12चा तुमचा लिव्हिंग असेल. किचन किचन हे 3 × 2 = 6 7 किचन असेल. तर पहिली बेडरूम बेडरूम 2.953, म्हणजेच 10 बाय 11 ची बेडरूम धरा आणि मास्टर बेडरूम 11 बाय 12 ची पकडा. म्हणजे मी रॅन्डम आकडे सांगतोय, तर 10 बाय 12 किंवा 11 बाय 12 अशी. तर हा एक सिंपलसा फ्लोअर प्लॅन आहे. जर येथे त्यांनी बाल्कनी दिली असती तर ह्या फ्लॅटला अजून थोडी शोभा आली असती. पण हे म्हाडाचे फ्लॅट आहे आणि फर्स्ट टू फोर्थ फ्लोअर एवढेच आहेत. त्यामुळे यामध्ये थोडी काटकसर त्यांनी केली आहे. कारण म्हाडामध्ये जनरली म्हाडाचे फ्लॅट विकताना गव्हर्नमेंट अर्थातच म्हाडा हे जे बाल्कनी असते ते कार्पेट एरियामध्ये पकडत नाहीत. त्यामुळे बिल्डर ही थोडे चालाक असतात, ते तुम्हाला बाल्कनी देतच नाहीत. त्यामुळे थोडी याची अजून थोडी इंटरेस्टिंग झालं असतं जर बाल्कनी दिली असती तर. तरीही तुम्हाला हा फ्लोअर प्लॅन कसा वाटतोय ते सांगा. अर्थातच मला तरी योग्य वाटतंय. फक्त बाल्कनी नाहीये, बाल्कनी असायला हवी. तरी इथे एक विंडो, इथे एक विंडो, इथे एक विंडो. तर जसं की ही असा बिल्डिंगचा साइड व्ह्यू दिसेल.
हे त्यांचे काही हे आय थिंक पोडियम मध्ये पार्किंगच्या वरती हे सर्व अमेनिटीज असतील. हे क्लब हाऊस वाटतंय आणि तुम्हाला अमेनिटीजचा वापर ही करता येईल, त्यामुळे तुमचा मेंटेनन्स ही वाढेल मित्रांनो, हे लक्षात ठेवा. जर स्विमिंग पूल जिम वगैरे असेल तर मेंटेनन्स वाढतो, तरी ते चित्रात दाखवल्याप्रमाणे स्विमिंग पूल आहे तर स्विमिंग पूल हे छोटंच असतं पण त्यामुळे मेंटेनन्स वाढू शकतो. कारण जे बाकीच्या 2 BHK 3 BHK ला मेंटेनन्स द्यावं लागेल ते तुम्हालाही द्यावं लागेल. तर मेंटेनन्सची अमाऊंट आपण पकडून घेऊया 2,500 ते 3,000 ते 3,500 पर मंथ तुम्हाला इथे मेंटेनन्स द्यावा लागू शकतो. असंच आणि हा जो आपण व्ह्यू बघितला त्याप्रमाणे येथे खालील शॉप ई आहे. हे एक चांगले डेव्हलप ठिकाण आहे आणि साईड मुंबई पुणे हायवेच्या बाजूलाच आहे, तरीही तुम्ही येथे नक्की अप्लाय करू शकता. हे तुमचं चिल्ड्रन्स प्ले एरिया, हे थोडं क्लब हाऊस, तर टॉपचा व्ह्यू असा दिसेल तुम्हाला. अमेनिटीज इथं आहे, इथे सी बिल्डिंग, इथं बी बिल्डिंग, सॉरी मधली बी बिल्डिंग आणि ही आहे ए बिल्डिंग. ABC क्लब, सॉरी गार्डन, क्लब हाऊस आणि एंट्री एक्झिट इकडून असेल समोरून आणि हा असा एक रोड जाणारा आणि हा असा एक. तर तुम्हाला पेमेंट कशी करायची ते यांनी दिलं की स्टार्टिंगलाच हे की नॉर्मल फ्लॅटला असेल तरी सध्याचं कन्स्ट्रक्शन आता याची पुढे जून 24 अर्थातच 1.5 वर्षानंतर भरपूर सारी डेव्हलपमेंट झाली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा प्रोजेक्ट कसा वाटला ते नक्की कळवा. बाल्कनी नाहीये, बाकी सर्व ओके आहे. जर तुम्ही अप्लाय करू इच्छित असाल तर नक्की करा. साईट ही चांगली आहे, लोकेशन चांगले आहे, लिटिगेशन नाही, फक्त बाल्कनी नाही हा एक निगेटिव्ह पॉईंट आहे. जर तुम्ही बाल्कनीवाले फ्लॅट बघत असाल तर कृपया येथे अप्लाय करू नका. तरीही तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला नवीन जे की आपण व्हिडिओ अपलोड करतोय त्याची माहिती नक्की भेटेल. व सध्या तरी इथेच थांबूया मित्रांनो. धन्यवाद.